सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास। हे काम नव्हे, जबाबदारी आमची। सात जानेवारीला कर्जतच्या पोलीस ग्राउंडवर ऐतिहासिक सभेच्या रूपाने होणार आहे। हा आम्ही अगोदर आणला होता, पण याला अजून आम्ही तयार केला आणि याला ट्रेन करतो आहोत। खूप गरीब आणि जीव आहे आमच्या याच्यावर। नमस्कार, बीजी 24 तासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आपण पाहू शकता मी आता कर्जत तालुक्यातील आंबोटगाव येथे पोहोचलेलो आहे आणि आंबोटगाव येथे सुनीलदादा मसने यांनी खास करून शर्यतीसाठी बैल आणलेला आहे। त्या बैलाची पार्श्वभूमी काय ही आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। गेले अनेक वर्षापासून ते शर्यतीला जातात, त्यांनाही त्या शर्यतीचा छंद आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आज आपण आलेलो आहे त्यांच्याकडे। शंकर नावाचा त्यांनी बैल आणलेला आहे आणि तो अतिशय वाघ जशी झेप घेतो त्या टाईपमध्ये झेपीने पळत असतो आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण त्यांचे कुटुंब आहेत, आज त्या कुटुंबांकडून जाणून घेऊया की कशा पद्धतीत त्यांनी बैल आणलेले आणि कशा शर्यती करतात। दादा, नेमकं काय
काय सांगशील, किती वर्षापासून तुला शर्यतीचा नाद आहे आणि आज हा बैल शंकर बैल म्हणून हा तुम्ही आणलेला आहे, आणि काय सांगशील नेमकं की ह्याला किती आतापर्यंत किती शर्यती फिरवलेल्या आहेत आणि किती शर्यती जिंकलेल्या आहे? मला गेल्या 5 वर्षापासून हा शर्यतीचा नाद आहे, परंतु यावर्षी हा शंकर आणल्यापासून आम्हाला खूपच नाद लागलेला आहे. कारण का सुंदर नावाचा जो बैल आहे आमच्या भाऊजींचा बैल आहे, आणि तो बैल आज पण 1 नंबरची 2 नंबरची गाडी खेळतो. त्याच्या सोबतीला कुठेही कमी न पडता हा बैल त्याच वेगाने पळतो. तर आम्हाला याच्यावर खूप विश्वास आहे. आम्हाला असा विश्वास आहे की हा आमचा शंकर बैल कधी ना कधी 1 नंबरची गाडी खेळणारच आहे. आज तो 2 नंबरची गाडी खेळायला तयार आहे, 1 नंबरची पण गाडी खेळत. तर हे होते मसने कुटुंब आणि त्याचप्रमाणे त्यांचे भाऊ पण आहेत, त्यांच्याकडनं पण जाणून घेऊया. सर नेमकं काय सांगाल, आज आपण बैलाच्या सोबत सर्व कुटुंब आहात आणि एक तुम्हाला आवड म्हणजे घरातलाच कुटुंबातला एक व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीला आपण कशा पद्धतीत पालनपोषण करता आणि काय निगा राखणार, काय नेमकं सांगा? खरं म्हटलं तर बैलगाडा शर्यतीचा जो वेळ आहे तो पूर्ण महाराष्ट्राला लागलेला आहे साहेब. ॲक्च्युली मला पण शर्यतीची काय आवड नव्हती, पण हा शंकर जो बैल आलेला आहे आणि ते शंकरचं मी हे बघतोय, शंकर एवढा सुसाट वेगाने पळतो की मला शर्यतीची बिलकुल आवड नव्हती, पण त्याच्यावर एवढं प्रेम जडलं. मी महिन्यातून एकदा शंकरसाठी एकदा तरी जातो साहेब, त्याची शर्यत खास बघण्याकरता. म्हणजे एकदम गुणी आणि प्रेमळ असा बैल असा जो लाभलेला आहे तो खरोखरच महाराष्ट्राच्या मध्येच 1 नंबरला तो निश्चितच येणार असा आमचा शंकरवर विश्वास आहे. आणि तेवढं आमचं माणसा एवढं आम्ही प्रेम करतो तेवढं ते शंकरवर आपलं प्रेम आहे. तर ह्यांनी सांगितलेलं कसं प्रेम आहे ते, त्याचप्रमाणे त्या शंकराची निगा राखणं, त्याची सेवा करणं ही खास करून ही व्यक्ती आहे, त्याच्याकडनं आपण जाणून घेऊया. दादा काय सांगशील, तू बैलाचं पालन पोषण वगैरे, बैल बोलण्यापेक्षा आता शंकर बोलल्यानंतर देवाचं नाव आलं, बरोबर आहे? तर शंकराची तू कशी सेवा करतो, काय सांगशील? काय आपलं सकाळी इथेच झोपतो ना, मी सकाळी उठलो काही झाडून बिडून त्याला इकडे बाहेर घेतो, त्याला खुराका असतो, नंतर पाणी बिणी पाजून परत आपलं वाडा आणतो, ऊसाचा असतो, तेच आपल्याकडे माका बिका इथं मागं फिरलेलं आहे तेवढंच. त्याला आंघोळ वगैरे काय घालतो का, कसं? हां, आंघोळ धुताना 3 दिवसांनी धुतो. आंघोळ धुताना काय अनुभव, म्हणजे तुला अशी भीती नाही वाटत की माझ्या अंगावर येईल किंवा काय होईल? ते नाही, इथे जेवढी येतात ना तेवढं तरी अजूनपर्यंत काय केलं ना कोणाला, पण असं नवीन माणूस आला ना तर अचानक धावल्यासारखा करतो, मारलं तरी नाही अजून कोणाला. मग त्याला तू बोलल्यानंतर तो कंट्रोल होतो? हां, कंट्रोल होतो. तर हे होते मसने कुटुंब आणि ह्यांनी कशा पद्धतीत सांगितलेलं आहे की कसं निगा राखतात. त्याचप्रमाणे आपल्यासोबत सुनील दादा आहेत आणि सुनील दादा हे सगळ्यांना म्हणजे कुटुंबाचे प्रमुख आहेत ते, आणि कुटुंब म्हणून सगळ्यांना पालनपोषण वगैरे सगळ्या गोष्टी करतात. दादा काय सांगाल नेमका, आपण बैल हा कुठनं आणला, कधी आणला, कसा आणला, आणि आता तुमची पुढची इच्छा काय आहे की त्याला आपण जे प्रसिद्ध बैल आहेत महाराष्ट्रामध्ये त्याच्यासोबत त्याला शर्यतीला लावणार आहात का, काय सांगाल नेमकं? हो, मी त्याला त्यांच्यासोबत लावणार आणि तो शर्यत करेल अशी मला अपेक्षा पण आहे. आणि हा बैल दादा दुबल म्हणून एक प्रख्यात माणूस आहे, वरती शर्यती घाटामध्ये शर्यती करतो, त्यांच्याकडून हा बैल आम्ही घेतला आहे विकत. आता आपली काय इच्छा, याला आता तुम्ही कसं तयार करणार आहात आणि कसा शर्यतीला झुपणार आहात आणि कोणाला तुम्ही त्या हरवण्याचा प्रयत्न करणार आहात, काय सांगाल? आतापर्यंत सेकंड टॉपमध्ये हा चांगली शर्यत करतो आहे. 1 नंबरमध्ये जायला आम्ही त्याला प्रॅक्टिस देतो, त्याला चालवतो, सकाळी कधी कधी गाड्याला धरतो त्याला, त्यानंतर फेऱ्याला पण नेतो. चांगले बैल असेल तर चांगला फेरा मारून घेतो, पण तेवढा वेळसुद्धा मिळत नाही. आता बहुतेक तर ही मुलं 8 दिवसातून जातात. माझ्या अंदाजाप्रमाणे संडे टू संडेच शर्यती व्हायला पाहिजेत. ह्या जास्त होतात शर्यती, कारण आता ह्या शर्यतीमध्ये बहुतेक तरुण वर्ग आहे. तर माझं प्रशासनाला पण आणि या कमिटीला पण एक बोलणं आहे का शक्यतो रविवार टू रविवार शर्यती धराव्यात, अशी माझी एक इच्छा आहे. सुट्टीचा दिवस पाहिजे असं तुम्हाला? सुट्टीचा दिवस पाहिजे. याशिवाय दुसरं काय सगळी नवीन मुलं आहेत ह्या क्षेत्रात, तर ती मुलांचं नुकसान नाही व्हायला पाहिजे. त्यांना संडेला सुट्टी असते, काही नाही म्हटलं तरी माझ्याबरोबर भावाची मुलं म्हणा, अजून गावातली मुलं म्हणा येतात, तर त्यांचं नुकसान होतं आहे असं मला वाटतं आहे. हे क्षेत्र माझ्याकडून किती दिवस चालेल हे मी सांगू शकत नाही, परंतु बरीचशी मुलांची हानी होते या युगामध्ये, या आता नवीन पिढीमध्ये, तर ती नाही व्हायला पाहिजे. म्हणून माझी एकच इच्छा आहे की कृपया करून संडे टू संडे शर्यती भराव्यात. बैल आणल्यापासून ह्या बैलाला आपण किती शर्यतीला
शर्यतीला झुपलेला आहे किंवा आतापर्यंत किती शर्यती जिंकल्या? आतापर्यंत 10-15 शर्यती झाल्यात. त्याच्यामध्ये 2-3 शर्यतीमध्ये हार झाले त्याची, पण ती त्या बैलाकडून नाही झालेली आहे. दोऱ्यामध्येच हार झाले पण त्याच्याकडून नाही झालेली आहे. माझ्या अंदाजाप्रमाणे मला आणल्यापासून खूप समाधान आहे आणि हा बैल योग्य तो मला बैल मिळाला आहे. असं कोणाच्या वाड्यामध्ये बैल येतो असं पण नाही सांगता येत. याच्या अगोदर पण एक मी लहान वासरू आणलं होतं, त्यानंतर मला काय जास्त अनुभव नाही, पण आतापर्यंत मला छान बैल लागला आहे. आता लोकांचे फोन बिन पण येतात मला का आम्हाला बैल पळवण्यासाठी द्या म्हणून. चला पुढे तसं त्या बाबतीत जाऊ आम्ही. आणि हे बकासूर आहे, मथुर आहे, हे मोठे मोठे बैल आहेत. यांच्यामध्ये आम्ही लास्ट एंडिंगला एकदा तरी पळवण्याचा प्रयत्न करणार आणि तो पळणार. ओके. तर हे होते सुनील दादा मसने आणि त्यांनी सांगितलेले कशा पद्धतीत शंकर हा त्यांचा शंकर बैल हा शर्यतीला पळवणार आहेत. मग बकासूर असो किंवा अनेक कुठले बैल असो त्यांच्यासोबत त्यांना त्यांचा पळवण्याचा प्रयत्न हा आहे. आणि त्यांचं म्हणणे असं आहे की माझ्या शंकराचं नाव हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये मी नंबर 1ला आणेल. माझ्यासोबत कॅमेरामन धुळेसह मी बाळू गुरव, BG 24 तास, कर्जत, रायगड.